बातमी आहे बारामती लोकसभा मतदारसंघातनं। बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या पवार घराण्यातील नणन विरुद्ध भाऊजे या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे। मात्र याच बारामती लोकसभा मतदारसंघात आता शरद पवारांनी लक्ष घालायचं ठरवलंय। आज सकाळी 11 वाजता पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे। सोबतच अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना स्वतःकडे वळवण्याचे प्रयत्न होत असल्यानं शरद पवारांना सुप्रिया सुळेंसाठी निवडणुकीमध्ये लागणारी यंत्रणा सुद्धा उभी करावी लागेल। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, राज्यामध्ये एका मतदारसंघाची म्हणजे बारामतीची सगळ्यात जास्त चर्चा होते लोकसभेसाठी। अजित पवारांचा गट सक्रिय तर झालाय, ते वेळोवेळी दिसतंय। शरद पवारांकडून नेमकी आता ग्राउंड लेवलला कशी तयारी सुरू करण्यात आली आहे? ज्ञानदा, या बारामती लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी बारामतीमधून स्वतः अजित पवार निवडून येतात, शेजारच्या इंदापूरमधून त्यांचे समर्थक असलेले दत्तात्रय भरणे निवडून येतात, तर दौंडमधून भाजपचे राहुल कुल निवडून आलेले आहेत, पुरंदर मधून काँग्रेसचे संजय जगताप आणि भोरवेल्ला या मतदारसंघातून काँग्रेसचेच संग्राम थोपटे निवडून आलेले आहेत, तर खडकवासल्यामधून भाजपचे भीमराव तापकीर निवडून आलेले आहेत। मी हे यासाठी सांगितलं की यावरून आपल्याला चित्र स्पष्ट होतं आहे की 2 काँग्रेसचे जे आमदार आहेत ते अर्थातच महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळं सुप्रिया सुळेंच्या बाजूनी राहणार आहेत। मात्र इतर ठिकाणी जे आहेत ते सुप्रिया सुळेंना आणि पर्यायाने शरद पवारांना एक नवीन यंत्रणा मतदानासाठी जी लागते ती उभी करावी लागणार आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। शरद पवारांच्या सुप्रिया सुळेंच्या बाजूने देखील राष्ट्रवादीचे आधीचे कार्यकर्ते आहेत, मात्र बहुतांश कार्यकर्त्यांना स्वतःकडे वळवून घ्यायचं अजित पवारांनी ठरवलंय, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अजित पवारांनी देखील या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी गाव पातळीवरती सभा घ्यायला सुरुवात केली आहे। परवा दिवशी अजित पवार खडकवासला मतदारसंघामध्ये होते, जो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, आणि त्याचबरोबर इतर जे काही भाग आहेत इंदापूरमध्ये होते त्याआधी। तर अशा स्वरूपामध्ये अजित पवारांनी काम चालवल्यामुळे आता स्वतः शरद पवारांना या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालावं लागतंय। आज सकाळी या 6 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांनी बैठक बोलावलेली आहे आणि पुढची रणनीती शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पदाधिकारी ठरवणार आहेत। रणनीती हीच असणार आहे की एक नवीन यंत्रणा, कारण जरी सहानुभूती शरद पवारांच्या, सुप्रिया सुळेंच्या बाजूनी आहे असं बोललं जात असलं तरी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी, त्याचबरोबर समोरची जी पार्टी आहे ती पार्टी मतदारांवरती वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जे गाव पातळीवरती ग्राउंड लेवलवरती कार्यकर्ते लागतात त्यांची फळी उभारण्याची गरज शरद पवारांना आता भासणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण हे जरी अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट, राष्ट्रवादीचे हे दोनही गट आपापल्या पद्धतीनं जोरदार प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।